नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित प्रकरण 3 घातांक व घनमूळ सराव संच 3.1 मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला बघा, घातांक वापरून पुढील संख्या लिहा। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 13 चे 5वे मूळ, दुसरा आहे 9 चे 6वे मूळ, तिसरा आहे 256 चे वर्गमूळ, चौथा आहे 17 चे घनमूळ, पाचवा आहे 100 चे 8वे मूळ आणि 6वा आहे 30 चे 7वे मूळ। तर असे प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचे? तर बघा, असे प्रश्न कसे सोडवायचे? तर बघा, एखाद्या संख्येचा आपल्याला घातांक लिहायचा आहे, तर त्या घातांक लिहिण्यासाठी आपण काय करतो, त्याच्या वरती समजा आपल्याला 5 चा घातांक 4 लिहायचा आहे, तर आपण 5 च्या वरती ती संख्या लिहितो। तसेच आपल्याला 6 चा घातांक 10 लिहायचा आहे, तर 6 च्या डोक्यावर आपण किती लिहितो, 10। सेम त्याच पद्धतीनं आपल्याला एखाद्या संख्येचा वर्गमूळ दाखवायचा आहे, तर आपण घातांक 1/2 अशा प्रकारे लिहितो। तर बघा, वर्गमूळ दाखवायचं आहे म्हणून आपण इथं 2 घेतलं, म्हणजे हे 2 काय तर त्या संख्येचं मूळ आहे। म्हणजे काय, एखाद्या संख्येच्या पहिल्या घाताचे दुसरे मूळ असे आपण याला म्हणत असतो। समजा मी लिहिलं 81 च्या डोक्यावर 6/7, तर याचा अर्थ काय होणार बघा, 81 च्या 6व्या घाताचे 7वे मूळ, म्हणजे आपण जे छेदामध्ये असते त्या संख्येला काय म्हणतो, मूळ म्हणतो। काय म्हणत असतो, तर मूळ म्हणत असतो। तर सेम त्या पद्धतीने आपल्याला बघा, इथं हे संख्या घातांक वापरून पुढील संख्या लिहा, म्हणजे आपल्याला या संख्येचा घातांक वापरून संख्या लिहावयाचे आहेत। तर पहिली संख्या बघा, 13 चे 5वे मूळ। आपल्याला काय 13 चे 5वे मूळ लिहायचे आहे, तर अगोदर आपण 13 लिहून घेऊ आणि घातांक वापरून त्यांचे मूळ लिहायचे आहे। मूळ म्हणजे जे छेदामध्ये असते त्याला आपण मूळ म्हणतो। तर मूळ किती म्हटलं आहे, तर 5वे। कितीचे मूळ म्हटलं आहे, 13 चे 5वे मूळ। मग याचं काय उत्तर होईल, तर बघा 13 चे 5वे मूळ अशा प्रकारे आपण डोक्यावर लिहू शकतो, म्हणजे 1/5। सेम त्याच प्रकारे बघा, 9 चे 6वे मूळ म्हटलं आहे, मग 9 चे 1/6 अशा प्रकारे आपण घातांक वापरून संख्या लिहू शकतो। 256 चे वर्गमूळ। आता बघा, इथं वर्गमूळ हा शब्द वापरलेला आहे। किती मूळ असं वापरलं आहे का, पहिले मूळ, दुसरे मूळ, तिसरे मूळ असं काय लिहिलं आहे का, नाही, तर वर्गमूळ म्हटलं आहे। मग वर्गमूळ आहे, तर बघा आपल्याला 256 चे वर्गमूळ दाखवा म्हटलं आहे। मग 1 छेदामध्ये आता किती लिहू, तर वर्गमूळ, वर्ग हा शब्द आला आहे म्हणून आपण छेदामध्ये किती लिहू, 2, म्हणजे दुसरे मूळ आहे। वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ। सेम त्याच प्रकारे बघायचं प्रश्न चौथामध्ये 17 चे घनमूळ। घन म्हणजे किती, तर 3, म्हणून आपण 17 चे घनमूळ कसे लिहिणार, 17 चे 1/3, 17 चा घातांक 1/3 अशा प्रकारे आपण लिहिणार। नंतर बघा 100 चे 8वे मूळ। 100 चे 8वे मूळ म्हटले आहेत, तर 100 छेदामध्ये 1/8। तर बघा, ह्या संख्येला आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ। नंतर बघा 30 चे 7वे मूळ। 30 चे किती मूळ म्हटलं आहे, 7वे, मग 30 आणि छेदामध्ये 1/7 अशा प्रकारे आपण ह्या संख्यांचे उत्तर लिहू शकतो। बघा, घातांक वापरून पुढील संख्या लिहा म्हटलं आहे आणि आपल्याला मूळ म्हटलं आहे। तर बघा, अंशामध्ये 1 लिहायचे आहे आणि छेदामध्ये जेवढे आपल्याला मूळ विचारलं आहे ती संख्या इथे लिहायची आहे। बघा, इथं 5वे मूळ म्हटलं आपण छेदामध्ये 5 लिहिलं, इथं 6वे मूळ म्हटलं आपण छेदामध्ये 6 घेतलं, इथं वर्गमूळ म्हटलं आहे म्हणून आपण छेदामध्ये 2 घेतलं, इथं घनमूळ म्हटलं आहे म्हणून छेदामध्ये 3 घेतलं, 8वे मूळ म्हटलं आहे म्हणून छेदामध्ये 8 घेतलं आणि 7वे मूळ म्हटलं आहे म्हणून घातांकाच्या छेदामध्ये आपण किती घेतलं, 7 घेतला आहे। त्यानंतर बघा, उदाहरण दुसरा, पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे किती मूळ आहे ते लिहा। तर बघा, अगोदर आपल्याला काय दिलं होतं, घातांकित संख्यांचे मूळ लिहिलेले होते आणि ते आपल्याला संख्याच्या रूपात लिहायचे होते, परंतु या उदाहरणामध्ये बघा त्याच्या उलटा दिला आहे। आपल्याला संख्यांचे घातांक दिलेले आहेत, म्हणजे संख्यांचे घातांकित रूप लिहिल्यात, दिलेल्या घातांकावरून ते त्याचे कितवे मूळ आहेत ते आपल्याला लिहावयाचे आहे। पहिला उदाहरण बघा, इथे 81 चा घातांक 1/4, 81 चा 4 दिला। तर अगोदरच आपण बघितलंय बघा, छेदामध्ये जी संख्या ही त्याची काय झाली, मूळ झाली। मग इथं आपण काय लिहू शकतो, बघ घातांकामध्ये कोणती, म्हणून 81 चे 4थे मूळ अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल। बघा, अगोदर लिहिलं होतं त्यांचे मूळ लिहिलेले होते,
त्या घातांक रूपात लिहायच्या होत्या, परंतु आता संख्या घातांक रूपात दिल्यात आणि आपल्याला त्यांचे मूळ लिहायचे. दुसरा उदाहरण आहे बघा, 49च्या घातांक 1/2. तरी 49चे काय येणार तर बघा 2 असल्यामुळे आपण काय लिहू, 49चे दुसरे मूळ नाही, आपण काय लिहिणार 49चे 2 राहते ते आपण न लिहिता आपण काय लिहू वर्गमूळ. तर 15चा घातांक 1, मग याचा उत्तर काय येणार तर 15चे मध्ये 5 आहे म्हणून 15चे मूळ. नंतरचं उदाहरण आहे चा घातांक 1/9. बघा 512चे त्यामध्ये कोणती संख्या आहे 9 आहे म्हणून 512चे 9 512चे 9वे मूळ 512चे 9वे मूळ. त्यानंतरचं उदाहरण आहे 100चा घातांक 19. मग 100चे किती मूळ येणार येतात तर 100चे 19वे मूळ. 100चे 19वे मूळ. 6चा घातांक 1/7. इथं 1/7 दिलाय, मग याचं काय लिहिता येणार तर 6चे 7 आहे म्हणून 7वे मूळ. अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल.